पनवेल परिसराचे चित्र हे विमानतळ सुरू झाल्यानंतर संपूर्ण बदलणार आहे। शिक्षणासोबत विकासाच्या, रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील काळात शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या बाबतीत कोणतीही समस्या जाणवली तर ती समस्या सोडवण्यासाठी भाजप तुमच्या सोबत आहे अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी दिली। तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। खांदा कॉलनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा खांदा कॉलनीमधील श्रीकृपा हॉलमध्ये संपन्न झाला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तथा आयोजक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजप नेते भीमराव पवार, मोतीलाल कोळी, रामनाथ पाटील, गोपीनाथ मुंडे, शांताराम महाडिक, अरविंद जाधव, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक जांभळे, विजयकुमार पाटील, जितेंद्र माने, दत्तात्रय खंडागळे, भोसले मॅडम, स्वारी नागरे, युवराज बेडसे, डॉक्टर आशा मुंडे, विद्या जाधव, स्नेहल सपकाळ, सुनीता मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते। आज खरं तर या सगळ्या आपल्या परिसराचं एका अर्थाने भाग्य आहे की या परिसरामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अनेक अशा पद्धतीच्या रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। विमानतळ नव्यानं कालच माननीय मुख्यमंत्री आले होते आणि आजच्या वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचलं असेल की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी फार तर दिवाळीच्या पूर्वी आपल्या या विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। आणि विमानतळाचं जेव्हा उद्घाटन होईल किंवा विमानतळ जेव्हा सुरू होईल त्यानंतर या सगळ्या परिसराचं चित्र मोठ्या झपाट्यानं बदलणार आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या बरोबरीनं विकासाच्या अनेक संधी, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या देखील अनेक संधी आपल्याला प्राप्त होणार आहे। मात्र त्यासाठी आपण त्या कुठल्या पद्धतीची संधी मिळणार आहे याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या शिक्षकांचं, वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे। आज या ठिकाणी एकनाथ गायकवाड यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे। मंचावरचे आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत। मी या सगळ्यांच्या बरोबरीनं तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून कोणत्याही पद्धतीची अडचण जाणवली तर त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ती सोडवण्यासाठी सातत्यानं तुमच्या सोबत आहे याची ग्वाही आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या आजवरच्या या यशाला पुढच्या पायरीवरच्या प्रत्येक यशाचं असं या ठिकाणी तोरण बांधलं जावं आणि त्या माध्यमातून आपल्याला जीवनाची योग्य दिशा सापडो आणि प्रत्येक जीवनाच्या या क्षेत्रामध्ये आपल्याला सर्वांना यश लाभो अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो।